सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा समुद्रकिनारी मोठी दुर्घटना घडली आहे। समुद्रात पोहण्यासाठी गेलेले 8 पर्यटक बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली। यातील 3 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर पाण्यातून वाचवलेल्या एका महिलेची प्रकृती मात्र अस्वस्थ आहे। उर्वरित 4 जणांचा शोध सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार काही पर्यटक हे बेळगावचे आहेत, तर काही कुडाळ परिसरातील असल्याचे सुद्धा सांगितलं। आज जे पर्यटक आले होते ते बेळगाव आणि पिंगुळी गुडीपूर इथले होते पर्यटक। ते 4:30च्या दरम्यान शिरोडा बीचवर आले। ही दुर्घटना घडली ती अत्यंत म्हणजे अगदी खेदजनक आणि वाईट एकदम आहे, दुःखद म्हणजे दुर्घटना आहे ही। आणि त्याच्यातले 3 मृतदेह काढण्यात यश आलं, पण ते मृतदेह आणि एक वाचली त्याच्यात महिला आणि 4 बेपत्ता आहेत। स्थानिक नागरिकांनी आमच्या बराचसा प्रयत्न केला त्यांना वाचवण्याचा, त्याच्यातून बाहेर काढण्याचा, पण त्यात फारसं यश आलं नाही। दुर्दैवानं 3 लोकांचे तर मृतदेह सापडलेत, अजून 4 लोक बेपत्ता आहेत। घटना दुर्दैवी आहे, त्याबद्दल हे नाही, दुमत नाहीये। पण आम्ही प्रयत्न करून आहोत की ते 4 लोक सुद्धा जिवंत असावेत। आम्ही प्रयत्न करतोय, माझी यंत्रणाही प्रयत्न करते। होप सो की त्यांच्या बाबतीमध्ये काही चांगलं ऐकायला मिळेल। शोध मोहीम आता किनारपट्टीला आमचे लोक आहेत, परंतु आता काळोखात सर्च ऑपरेशन करता येत नाही, पण आम्ही प्रयत्न करतोय। नेमकं मी सांगितल्यासारखे कुडाळ आणि पिंगुळी इथून जे पर्यटन आलेले बेळगावचे पण होते, ते सर्वजण येऊन इथे मजा मस्ती करायला मुलांबरोबर आलेले। सुट्टी आहे शुक्रवार असल्यामुळे, पण एकमेकाच्या सोयीनुसार एक पुढे पुढे पाण्यात गेले आणि मला वाटतं भोवऱ्यामध्ये ते अडकले। 4 जण बेपत्ता आहेत आणि 4 जणांचं मयत मिळालेलं आहे। 3 जणांचं मयत भेटलेलं आहे। 3 जण मृत्यू पावलेत आणि 1 जणावर उपचार चालू होता। एक उपचारादरम्यान ते आता कुडाळला नेलेत आणि 4 जणांचा अजूनही शोध घेत होते। जर भेटलं तर ते कॉन्टॅक्ट करून हॉस्पिटलशी हे करणार आणि बाकीची जी ग्रामस्थ आहेत त्यांनी सकाळी उद्या जमायचं आणि शोध मोहीम चालू करायची। त्याबरोबर मच्छीमार समाज पण चांगल्या याने प्रयत्न करत आहे तिकडे स्वतःहून।